रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. अहो सर, हे काय बोलताय महिला कीर्तनकाराबद्दल? महिला कीर्तनकारांनी तर वारकरी संप्रदाय भ्रष्ट केला बरं का. वारकरी संप्रदायच नव्हे तर संपूर्ण समाज महिला कीर्तनकारामुळे भ्रष्ट झाला. असे टोमणे देणारे व्हिडिओ कॉल म्हणा ना, थोडक्यामध्ये कमेंट्स नाही कोणी केल्या, परंतु कॉलवरती महिलांबाबत तुम्ही खूपच बोलताय. तुम्ही स्वतः महिला आहात काय? असे बरेच प्रश्न. पुरुषाची लक्षणं बहुतेक तुमच्यामध्ये दिसत नाही, असं बरंच वक्तव्य फोनवरून. आणि मला ही सवय नाही कुणाचे फोन रेकॉर्ड करायचे, ते प्रसिद्ध करून प्रसिद्ध व्हायचं, ती माझी वृत्ती नाही. मला खरं काय आहे ते फक्त सांगायचं असतं. ऐका पुढे. आता महिला कीर्तनकारामधील महिला हा शब्द सांगत असेल, लक्षात आलं का? महिला मधला म शब्द सांगतो की स्वतःचं मन आवर आणि समोरच्याचं मन आवरायला सांगतो. महिलामधील म सांगतो बरं का, लक्षात. महिलामधील ही सांगतो स्वतः हिमतीने जग आणि समोरच्याची हिंमत वाढ. लक्षात आलं. आणि ला सांगतो स्वतः लाज धर आणि समोरच्यालाही लाज धरायला शिकव. महिला कीर्तनकारांनी हे शिकवलं. समाज भ्रष्ट, वारकरी संप्रदाय भ्रष्ट काही नाच्या कीर्तनकारामुळे झालाय बरं का, लक्षात ठेवा. नर्तकी कीर्तनकार म्हणायचं त्यांना. समाज भ्रष्ट होऊन गेला त्यांनी त्या नाच्या कीर्तनकारामुळे. महिला कीर्तनकारामुळं समाज घडू लागला. लक्षात आलं तुमच्या? अनेक पद्धतीनं मी हे लाज कशाला म्हणतात काय, हे जगद्गुरु तुकोबारायांच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं, बरेच संप्रदाय असे, बरेच कीर्तनकार असे, त्यांना असं वाटतं की महिला कीर्तनकार असू नये. परंतु बर का, महिलेला अधिकार ज्ञानोबारायाने दिलाय. तुम्ही आजकालची व्यक्ती बोलून काय उपयोग नाही. ध्यानात आलं का? एवढ्या एवढ्या छोट्याशा मुलीनी लक्षात ठेवा, पुरुषाची समजूत घालावी. योगी पावन मनाचा बघा ताटीच्या आपण. आलं का लक्षात? स्त्रियां पुरुषाचा रोष, क्रोध जर आवरायचं असेल, त्याला जर शांत करायचं असेल, लक्षात ठेवा, तर महिला कीर्तनकार असणंच आवश्यक आहे. वारकरी संप्रदायाचं आव्हान आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, यारे यारे लहान थोर, लहान या थोर या, भलते नारी नर. अधिकार सर्वांना दिलेला आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं कुणी एका आम्हीच फक्त या संप्रदायामध्ये आम्हीच आमचं गाणं गाऊ शकतो. हे पहा, तुम्ही जर महिला कीर्तनकाराकडे स्त्री म्हणून जर पाहत असाल, तर तुमच्यासारखा संप्रदाय जगद्गुरु तुकोबाराय आणि ज्ञानेश्वर माऊली यांना अपेक्षित
काय आहे ते शिकण्यापासून तुम्ही वंचित राहिला हे समजून घ्या. लक्षात ठेवा. सरळ भेदाभेद अमंगळ काय असं म्हटलेलं आहे. मग स्त्री आणि पुरुष असा भेद तुम्ही का करता? विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद अमंगळ. हे जर असे वारकरी संप्रदायामध्ये तत्व जर हे असेल तर आपण कुठल्याही नियमानुसार जे वारकरी संप्रदायात नाहीत किंवा जे बोरटे अलीकडे आलेले बरं, ज्यांना स्त्रीचं अस्तित्व किंवा स्त्रीने दाखवलेली हिंमत ज्यांना सहन होत नाही, हे पहा, अलीकडं जर सांगायचं म्हणलं तर आमचे बाबा महाराज सातारकर बरं का, यांनी महिला कीर्तनकारांना सपोर्ट केला. देण्यात आलं का तुमच्या अलीकडच्या काळात. आणि फार जुना काळ म्हणलं तर ज्ञानेश्वर माऊली काय ज्या वेळेला क्रोधित होऊन जगाने अपमानित केल्यानंतर क्रोधित होऊन ताटी उघडा ज्ञानेश्वरा, हे अभंग तुम्ही सर्व पहा म्हणजे लक्षात येईल. तुम्हाला सांगतो, आम्हाला जी मिळालेली ज्ञानेश्वरी लक्षात आलं का, ही कदाचित ज्ञानेश्वरी मिळाली सुद्धा नसती. कारण त्या क्रोधातून ताटीच्या अभंगातून 17-18 वर्षाच्या छोट्याशा चिमुकलीने, माझ्या मुक्ताईने, संत मुक्ताईने आपल्या थोरल्या 2 नंबरच्या बंधुराजांना केलेला उपदेश अतिशय महत्वाचा आहे. लक्षात ठेवा. सर्व अभंग वाचल्यानंतर लक्षात येईल तुमच्या. मुक्ताई म्हणतात, जग झाले वन्नी काय, जगाने जरी अग्नी झालं तर संताने कसं असावं ते पुढे उत्तरार्धात सांगतात. संती सुखे व्हावे पाणी. जगाच्या अग्नीला विझवायचं असेल तर संते सुखे व्हावे पाणी. ज्ञानेश्वरीची उत्पत्ती कशी झाली, महिलेमुळेच कशी झाली ती सांगायला. आणि हे मुक्ताईने ताटीचे अभंग जर लिहिले नसते तर कदाचित हे ज्ञानेश्वरीची जी गोड अक्षरे ज्ञानेश्वरांच्या माऊलींच्या मुखातून बाहेर पडली, ती पडली नसते बरं का. म्हणजे लक्षात ठेवा, ज्ञानेश्वरी तयार होण्यासाठी जर महिलेचा इतका हक्क असेल, नव्हे 80 वर्षाच्या चांगदेवांना गुरु होण्याचा अधिकार जर 17-18 वर्षाच्या मुलीला असेल तर कीर्तन करण्याचा अधिकार महिलेला का नसावा? हा माझा प्रश्न आहे. लक्षात ठेवा. तुम्ही जे वारकरी संप्रदायामध्ये यांना मठामध्ये किंवा सप्त्यामध्ये महिलांनी भजन म्हणलेलं चालतं, देण्यात आलं का? परंतु महिलांनी कीर्तन केलेलं तुम्हाला आवडत नाही, चालत नाही. अहो, त्यांच्यामुळेच कितीतरी मला याच्यावरती बोलता येईल. फार काही शानपट्टी मी गाजवत नाही, परंतु ज्या आमच्या संत मुक्ताई, जनाबाई, बहिणाबाई, सोयराबाई ह्या ज्या होऊन गेल्या, लक्षात ठेवा,
मुक्ताई शांत, बहिणाबाई शांत, कान्होपात्रा या संत होऊन गेल्या. मग यांना जर संत पदांना जाता येत असेल तर आजच्या महिला कीर्तन करून, कीर्तन अनुभवून त्यांना मोक्षाचा अधिकार नाही का? त्यांना मुक्तीचा अधिकार नाही का? अधिकार सकळ अशी येथे आहे. अधिकार प्रमाण अनेक देता येतील, अनेक ठिकाणी अनेक विषयावरती बोलता येईल, परंतु जे काही असे गैरसमज आहे जनाबाई जगद्गुरु तुकोबर आहे, माऊली आमचे शांत, पर सर्व संतांची भूमिका विठ्ठलाकडे पाहण्याची काय आहे? विठू माऊली तो माऊली जगाची. स्त्री बाहुनीने जर विठ्ठलाकडे तुम्ही पाहत असाल तर स्त्री कीर्तनकार का नको? बर ठीक आहे, तुम्ही संप्रदायात आहे ना, मग स्त्री आणि पुरुष हा भेद तुमच्या मनामध्ये कसा काय येतो सांगा बरोबर. एखाद्या स्त्रीनी एखाद्या पुरुषानी गळ्यामध्ये गुरुमंत्र घेऊन शिष्यत्व पत्करून जर या देहावरती तुळशीपत्र ठेवलेलं असेल, हा देहच माझा नाही, भगवंत तुझा आहे असं समजलेलं असेल तर तुम्ही महिला कीर्तनकार म्हणता कसे? नवीन जन्म झाला ना तिथे, मग महिला राहिली का ती? पुरुष राहिला का तो? नाही ना. भक्ताची जी पाऊल वाट आहे ना, भक्ती मार्गाची जी पाऊल वाट, त्या पाऊल वाटेची तिची सुरुवात झाली. आणि त्या पाऊल वाटेवरून जाताना योग्य काळजीनं स्वतःही जाणारी, लक्षात ठेवा, आणि दुसऱ्यांनाही नेणारी, फक्त आणि फक्त महिला कीर्तन करायचं बरं का, लक्षात ठेवा. याचा अर्थ पुरुष कीर्तनकारावर मी अजिबात टीका करत नाही. महान पुरुष कीर्तनकार आहे, परंतु या महान पुरुष कीर्तनकारांचं हे नर्तकी कीर्तनकार आहेत ना, त्या नर्तकी कीर्तनकारामुळं समाज भ्रष्ट झाला. महिला कीर्तनकारामुळं समाज भ्रष्ट नाही. लक्षात ठेवा, महिला कीर्तनकारांनी असणारा जो भ्रम आहे तो भ्रम काढून प्रत्येकाला ब्रह्माची ओळख करून, भ्रष्टाचार म्हणू नका, इथं भ्रच आहे, भ्रम मध्ये भ्रच आहे. लक्षात ठेवा, महिला कीर्तनकारांनी भ्रष्टाचार नाही, तर हा जो भ्रम आहे हा भ्रम दूर केला. आणि तू ब्रह्मा आहेस, ब्रह्मा आहेस. काय फालतू बोलतात महिला कीर्तनकार सांगा? अरे तुम्ही काय काय कीर्तनकार असे लक्षात ठेवा, नाही ते फालतू त्या महिलावरती तर एवढ्या टीका करतात. जिथे पाहिल तिथे महिलांचीच उदाहरणं, त्या लहान मुलांचीच उदाहरण. त्याला विचार, हे तुझं नाव काय, तुझं नाव काय, आणि त्याच्यावर उगाच टीका करत बसायची आणि लोक हसवायचे. हे नर्तकी कीर्तनकार असल्याने समाज, वारकरी समाज भ्रष्ट झालाय.
त्यामुळे नव्हे. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.